नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान क्रमांक ध्वनीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 1. ध्वनीचे प्रसारण टिंबटिंब मधून होत नाही. उत्तर, ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळीमधून होत नाही. 2. ध्वनी प्रदूषण ही एक टिंबटिंब आहे. उत्तर, ध्वनी प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे. 3. कानाला नकोसा वाटणाऱ्या आवाजाला टिंबटिंब म्हणतात. उत्तर, कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला गोंगाट म्हणतात. 4. गोंगाटाचा टिंबटिंबवर वाईट परिणाम होतो. उत्तर, गोंगाटाचा स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतो. प्रश्न 2. काय करावे बरे? 1. मोटारसायकलचा सायलेन्सर बिघडला असेल तर. उत्तर, बिघडलेला सायलेन्सर ताबडतोब दुरुस्त करून घ्यावा. जोपर्यंत तो ठीक होत नाही तोपर्यंत मोटारसायकल चालवू नये. 2. परिसरातील कारखान्यांचा मोठ्याने आवाज येत असेल तर. उत्तर, अगोदर त्यांना तसे कळवणे आवश्यक आहे. काही समस्या उद्भवली असेल तर त्याचे उपाय करावे लागतील. तसेच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही करता येईल. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, कंपन म्हणजे काय? उत्तर, एखाद्या गोष्टीचे जलद गतीने जेव्हा आंदोलन होते तेव्हा त्याला कंपन होणे असे म्हणतात. कंपन पावत असलेल्या वस्तूमध्ये एक गती असते. 2. ध्वनीचे प्रसारण स्नायूतून कसे होते हे व्यवहारातील उदाहरणे देऊन स्पष्ट करा. उत्तर, ध्वनी लहरींचे प्रसारण स्नायू माध्यमातून सर्वात वेगाने होते. स्नायू माध्यमातून आवाज अधिक स्पष्ट ऐकू येतो. उदाहरणार्थ, आपण दरवाजावर टकटक केली की दरवाजाच्या पलीकडे असणाऱ्याला आवाज स्पष्ट ऐकू येतो. रेल्वे रुळाला कान लावून दूरवरून येणाऱ्या आगगाडीचा अंदाज घेतला जातो. 3. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? उत्तर, ऐकण्यास त्रासदायक असणारे सततचे आवाज ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो त्याला ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. 4. ध्वनी प्रदूषण रोखण्यावर कोणती उपाययोजना करावी? उत्तर, कारखाने, विमानतळ, रेल्वे आणि बस स्थानके हे सारे मानवी वस्त्यांपासून दूर असावे. घरातील रेडिओ, टेप रेकॉर्ड किंवा टीव्ही यांचा आवाज मर्यादित असावा. जिथे जिथे अनावश्यक आवाज असतो त्यावर नियंत्रण असावे. कार्यक्रमांच्या ठिकाणी लाऊडस्पीकर, ढोल, ताशे इत्यादींनी निरर्थक ध्वनी प्रदूषण होते. अशा आवाजांचा काही मोजक्याच लोकांना आनंद होतो, पण खूप लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. ध्वनी प्रदूषणाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करावी. यांसारखे उपाय करता येतील. प्रश्न 4. तक्ता पूर्ण करा. तक्त्यात आहे, ध्वनीचे स्वरूप, त्रासदायक असणारे, त्रासदायक नसणारे, बोलणे, कुजबुजणे, विमानाचा आवाज, गाड्यांचे हॉर्न, रेल्वे इंजिन, पानाची सळसळ, घोड्याचे खिंकाळणे, घड्याळाची टिकटिक. बोलणे मोठ्या आवाजात, मृदू आवाजात. कुजबुजणे मृदू आवाजात.
विमानाचा आवाज त्रासदायक असणारा मोठा आवाज, गाड्यांचे हॉर्न मोठा आवाज, रेल्वे इंजिन मोठा आवाज, पानांची सळसळ त्रासदायक नसणारा मृदू आवाज, घोड्याचे खिंकाळणे त्रासदायक नसणारा मृदू आवाज, घड्याळाची टिकटिक त्रासदायक नसणारे